गीत रामायणावर आधारित काही निवडक गाण्यांवर आपली नृत्य कला सादर करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या सगळ्यांकडनं कार्यक्रम बसवून घेण्याचं अथक परिश्रम माझी गुरु भगिनी ज्योती ब्रह्मे यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाची मी सूत्र तिच्या हाती देतो आणि तिला सांगतो की तू एक दोन शब्द बोल आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात कर. ज्योती, जोरदार टाळ्यांनी स्वागत होते ज्योती ब्रह्मे. नमस्कार, मी ज्योती ब्रह्मे. कार्यक्रमाचं उत्तम शीर्षक ज्यांनी दिलं शिरीष दादा, ज्योतीने तेजाची आरती. या कार्यक्रमाला आम्ही आता सुरुवात करत आहोत, पण त्यापूर्वी थोडंसं निवेदन. कार्यक्रमामध्ये एकूण 26 कलाकार आहेत. या 26 कलाकारांपैकी फक्त 4 कलाकार हे नृत्यामध्ये पारंगत आहेत, त्यांनी नृत्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत. पण बाकीचे सर्व कलाकार प्रथमच अशी कला सादर करत आहेत जी शास्त्रीय नृत्यावर आधारित आहे. त्यामुळे ह्या नॉन डान्सर्ससाठी माझ्याकडून खूप खूप कौतुक. यानंतर माझ्या आईच्या वाढदिवसाला मी गीत रामायणातील एक कार्यक्रम केला होता. तो पाहिल्यानंतर शिरीष दादाची पत्नी संगीताताई हिनी कल्पना दिली की ज्योती, हा कार्यक्रम थोड्या मोठ्या प्रमाणात महाराजांच्या उत्सवाला करूया का. आणि अक्षरशः भराभर आमच्याकडे नावं आली आणि 26 कलाकार तयार झाले. दर शनिवारी आम्ही याची प्रॅक्टिस करू लागलो आणि आत्ता मागच्या फक्त 4 दिवसात आम्ही रोज भेटत होतो. इथली सेवा सांभाळून, घर सांभाळून, आपापली ऑफिसेस सांभाळून मुलांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि सांगायला खूप आनंद होतो की यातला वयोगट आहे 10 वर्षापासून 84 वर्षापर्यंत. सरस्वती देवीला आकाशामध्ये एक आज्ञा झाली की वाल्मिकी ऋषींनी जसं रामायण त्या काळी रचलं तसं एकदा पुन्हा रचूया का. सरस्वतीला म्हणून आलं. तिच्या डोळ्यामधून 2 अश्रू पृथ्वीवर टपकले आणि ते 2 अनंत अश्रूंचे जे थेंब होते त्यातले एक होते गदिमा आणि एक होते बापूजी. सुदैवाने या दोघांचाही जन्म एकाच वर्षामधला. त्या दोघांमध्ये फक्त 3-4 महिन्याचं अंतर होतं. ते दोघं कसे एकमेकाला भेटले आणि त्यानंतर शब्द आणि स्वर हे दोघेही एकत्र काम करू लागले आणि एक सुंदर कलाकृती तयार झाली. ती म्हणजे गीत रामायण. गीत रामायण ऐकताना मला असं होत होतं की संगीताताईंनी ही जबाबदारी दिल्यावर यातलं कुठलं गाणं निवडून काय काय करू. वेळ दिला होता तासाभराचा. बरेच डान्सर्स बघता त्यांना योग्य अशी गाणी मला निवडायची होती आणि याहून गीत रामायणाहून आणि महाराजांच्याच लोकांनी महाराजांसाठी केलेला परफॉर्मन्स ही याहून अधिक चांगली भेट आम्ही वाढदिवसाची महाराजांना काय देणार. गाणी तयार करायला लागलो त्यावेळेला आमचं असं ठरलं की स्वयंवरापर्यंतच रामायण करायचं. त्याच्या मागचं कारण असं होतं की त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी घडल्या आहेत तर त्या थोड्या आपल्याला मनाला कधी कधी दुःख देतात, बरोबर. तर म्हणून आम्ही असं ठरवलं की स्वयंवरापर्यंतचीच गाणी याच्यात घ्यायची. त्यामुळे गीत रामायणातली आम्ही 4 गाणी निवडली आणि आपल्यासमोर आम्ही आता सादर करत आहोत. सगळ्या कलाकारांमध्ये जे माझ्यासारखे पांढरा ड्रेस घातलेले कलाकार आहेत ते आपापली पात्र बदलत राहतील. उदाहरणार्थ कधी कधी निवेदक होतील, कधी कधी सीतेच्या स्वयंवराला आलेले युवराज होतील, कधी कधी अयोध्या नगरीमध्ये जे अश्वमेध यज्ञ चालला आहे त्या यज्ञात आलेले राजे असतील, स्वयंपाकी असतील, वाढपी असतील. तर माझ्या रंगाचे कपडे घातलेले लोक हे पात्र बदलत राहतील. पण आमच्याकडे 3 पात्र आहेत जी विशेष आहेत, जी तीच पात्र पूर्ण कार्यक्रमभर 35 मिनिटं त्यांचं काम असेल. ही विशेष पात्र जेव्हा जेव्हा पाहून तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला कौतुक वाटेल, तर त्या प्रतिक्रिया लगेच द्या. त्यांनी कलाकाराला फार आनंद होतो आणि या प्रतिक्रियेसाठी तो या स्टेजवर आलेला असतो.
त्यामुळे मनापासून प्रतिक्रिया द्या, उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्या आणि सगळा कार्यक्रम छान एन्जॉय करा. 35 मिनिटाचं सादरीकरण आहे. आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद. श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला. ठिकठिकाणचे राजे, महाराजे, ऋषीमुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र नामानं ऐकत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था, हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कशी होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू ही बाळ, हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या 2 कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत, ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र आहे. स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतिने ते
तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलम रामायणाची कुशलम रामायणाची यज्ञमंडपात तापस्वेश धारण केलेल्या कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू. प्रसंगामागून प्रसंग ते वर्णन करून सांगताय. आपल्या प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकताय आणि सुवर्ण सिंहासनावरती बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकताय. रंगती
नित्य गायने मृदंग वीणा नित्य नादती अलका नगरी अलका नगरी पती अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक पुत्र उपजती निज कुलदीपक नृशंसना कुणी कुणी नास्तिक अतृप्तीचा कुटीर्णवा नगरी हरी अंतरी नगरी हरी अंतरी अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी इक्ष्वाकु कुलकीर्ति भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृही चंदसा नगरी इंद्रसा गृही चंदसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगती सूर्य जसा संगती अयोध्या मंदिर नगरी दशरथास त्याती भार्या सुवंश जाता सुखी आल्या दशरथास त्याती भार्या सुवंश जाता सुखी आल्या सिद्धपतीच्या सेवा कार्या बहुश्रुताच्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी तिन्ही स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख ठाणी तिन्ही स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख ठाणी एक गुणे पण गृहस्थाश्रमी एक गुणे पण गृहस्थाश्रमी अजुनी नवता प्रीतीच्या अंबरे प्रीतीच्या अंबरे अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैक कैकली कर्ण सासी कैक कैकली कर्ण सासी दशरथासी यथा ते गती छळिते अभ्युदती छळिते अभ्युदती अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी राज सौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्षणांचे राज सौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्षणांचे काय काजला सौख्य धनाचे कल्पतरुणा फूलन सेवा कल्पतरुणा फूलन सेवा वसंत सर
वसंत सरला प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून उसळत होता. श्रीरामातील भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद वेगळच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला सखी राम जन्मला मुखडी लोचने विपुल जाय माझ स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राजगृही सौख्य पर्वणी पानांगला धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला पेंडुळल्या हात पात जागतातळा काळ काय करीत पुन्हा उमलल्या तुला उच्च धरे वायुच्यास हसून बोलला उच्च धरे वायुच्यास हसून बोलला वार्ता ही सुखद जनी पोचली जनी गेलातून राजपती भावले तुम्ही
घातली फेकी कोणी भूषणे हास्याने लोकविले शब्द भाषणे बाबांचा पालना जलगवाडला बाबांचा पालना जलगवाडला करण्याचे कंठगात अधिक तापले बाबरया आम्रश्री मुख कोकिला बाबरया आम्रश्री मुख कोकिला दिग्गजही हल्ल जरा चित्र पाहती गगनातून जन्मे रंग पोहती मोत्यांचा चूर नदी भरून राहिला मोत्यांचा चूर नदी भरून राहिला बुडून जायन नगर सर्व नृत्यगायनी सूररंग पालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जला शेष डोलला डोलत से तीही जला शेष डोलला तमाशामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिला अधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक बळ लावलेला. तो बळ असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावी त्यालाच सीता माळ घाली. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर सहस्रावधी राजांच्या समोर पुष्कळ मल्लांच्या गर्वी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये हलवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण कुठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंचा लावण्यासाठी, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावाने वंदन केलं. ते धनुष्य उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाळ असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तब्ध झाले. जनक संतोष झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून लागला. विश्वामित्राने ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचेच गीत गात होते.
पुन्हा पुन्हा गात होते, अळून अळून गात होते. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलले धनुष्यंकराचे, पूर्ण जागले जमकून पाता हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलले धनुष्यंकराचे, पूर्ण जागले जमकून पाता हेतू अंतरीचे. तुझे ठाकले काग सावळे समोर दुहितेचे, तुझे ठाकले काग सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मिठू चांदली दुनियागडी राम धनुष्यी, नैना माझी एक दुनिया तुझ शक्ती सारी. मिठू चांदली दुनियागडी राम धनुष्यी, नैना माझी एक दुनिया तुझ शक्ती सारी. फुलून लागले फूल हळूहळू स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. तुमचा दुनिया जरा आपल्या भात केलाही, कडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. तुमचा दुनिया जरा आपल्या भात केलाही, कडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधा दुनिया आले डोळे घाबरले राजे, मुक्त भासता भूमिकन मनोमनी माझे. अंधा दुनिया आले डोळे घाबरले राजे, मुक्त भासता भूमिकन मनोमनी माझे. तृप्त जागले सकृत लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जागले सकृत लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, हात जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, हात जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर
देवी तिथे हळूती मंत्रमुग्ध बाळा अधीर चालती अधीर ती गुणी आतीची माळा विक्रामी तिथे हळूती मंत्रमुग्ध बाळा अधीर चालती अधीर ती गुणी आतीची माळा गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौखाचे गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौखाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी पुष्पप्रभाव तसेच भरले रामांगी मधुर स्वर्गाव नीलाकाशी जशी भरावी पुष्पप्रभाव तसेच भरले रामांगी मधुर स्वर्गाव सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे चुकले थोडे जानकी भारी वर्मारा गगना माझी तोतांचा करती करता चुकले थोडे जानकी भारी वर्मारा गगना माझी देवतराचा करती करता त्यांचा कानी गगन पोचले मंगल मंगल भागवते स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे विष्णुचा धरेची सीता हंस विष्णुचा धरेची सीता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर